इथे होणाऱ्या प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकता। तर हे सोनूबाई भवानी मंदिर नेमकं आहे कुठे? 9 माता एकाच ठिकाणी विराजमान आहेत। तर आपण हाय युट्यूबवासी, ब्लॉगर तेजूच्या या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। उद्यापासून आपल्या नवरात्री उत्सवाला प्रारंभ होतोय आणि म्हणूनच आज मी आले एकाच ठिकाणी नवदुर्गांच्या दर्शनाला। तर कोणतं मंदिर आहे आणि इथे एकाच ठिकाणी आपल्या 9 दुर्गा म्हणजेच 9 माता एकाच ठिकाणी विराजमान आहेत। तर आपण हे सगळं व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत की कोणत्या मंदिरामध्ये मी आले। पण त्याआधी मंदिरामध्ये आरतीला प्रारंभ झालाय, तर आपण सगळे आरतीमध्ये सहभागी होऊयात आणि मग इथला परिसर आणि मंदिर पूर्ण पाहूयात आपल्या आजच्या खास व्हिडिओमध्ये। छान अशी भक्तिभावाने आरती झाले आणि आता आपल्याला या नवदुर्गांचं दर्शन घ्यायचंय। तर आपण सगळ्यात आधी इथलं मंदिर बघूयात आणि त्यानंतर मंदिराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर बघूयात। तर या माझ्यासोबत आपण बघूयात इथल्या नवदुर्गांचं दर्शन। तर हेच आहे ते मंदिर ज्या मंदिराबद्दल मी तुम्हाला बोलते, सोनूबाई भवानी मंदिर।
ज्या मंदिरामध्ये आपल्याला एकाच ठिकाणी आपल्या नवई मातांचं नवई दुर्गांचं दर्शन होणार आहे। नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि नवरात्रीच्या दिवसामध्ये प्रत्येक ठिकाणी जाता एकाच ठिकाणी आपल्याला नवई देवींचं नवई मातांचं दर्शन होणार आहे। तर त्या 9 माता कोणत्या आहेत ते पहिलं आपण या मंदिरामध्ये पाहूया। मंदिराचा आजूबाजूचा पूर्ण आपल्याला परिसरही पाहायचा आहे। इथलं जे क्लायमेट आहे ते पूर्ण नॅचरल आहे, गावामध्ये वसलेलं हे मंदिर आहे आणि हे मंदिर लोकेटेड कुठे आपण हे पुढे पाहणारच आहोत। तर सुरुवात बघा इथून आपण बघतोय एकविरा देवी। पूर्ण मंदिराच्या ह्या भोवताली किंवा मंदिराच्या परिसरामध्ये या बघा अशा प्रकारच्या नवदुर्गा आहेत। शीतला देवी, तुळजा भवानी, सोनूबाई भवानी मंदिर मधोमध उभी आहे। त्याच्या आजूबाजूला आपल्या 8ही देवी आहेत आणि आठही देवी आतमध्ये कशा प्रकारे विराजमान आहेत किंवा कसं त्यांनी त्यांचं स्थान ग्रहण केलंय त्या मंदिरामध्ये हे आपण पाहणार आहोत आणि त्यासोबत आपल्या देवींचं दर्शनही घेणार आहोत। ह्या ज्या मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही देवी बघितल्या ह्या आतमध्ये कशा प्रकारे विराजमान झालेत हे आपण आता पाहणार आहोत। तर मग या आईंच्या दर्शनाला मधोमध बघा सोनूबाई भवानी मंदिर, म्हणजे मी ज्या मंदिराबद्दल तुम्हाला बोलते आहे ते हे मंदिर आणि ती ही माता आहे जी मधोमध विराजमान आहे। आणि त्या मातेच्या आपण उजव्या बाजूला बघितलं तर बाजूला कालिका देवी आहे, त्यानंतर महालक्ष्मी देवी आहे, महिषासुर वर्धिनी देवी आहे आणि त्या बाजूला शीतला देवी। आणि जर आपण मंदिराच्या देवीच्या या साईडला बघितलं तर कोणकोणत्या देवी तुम्हाला मी दाखवते। जर आपण या बाजूला बघितलं तर आपल्याला तुळजाभवानी देवी दिसते, तिच्याच बाजूला सप्तशृंगी देवी दिसते आणि तिच्या बाजूला पाहिलं तर रेणुका देवी आणि मग एकविरा देवी। अशा या 9 देवी एकाच ठिकाणी विराजमान आहेत या मंदिरामध्ये। म्हणजे आपल्याला एकाच वेळी नवई दुर्गांचं नवरात्रीच्या ज्या 9 देवी आहेत ज्या 9 दुर्गा आहेत त्या 9 दुर्गांचं दर्शन आपल्याला एकाच ठिकाणी होणार आहे। कारल्याला असणारी आपली एकविरा माता, रेणुका माता, सप्तशृंगी गडावर विराजमान असणारी सप्तशृंगी माता, तुळजापूरला असणारी तुळजा भवानी, या सगळ्या माता जशा त्यांच्या निवासस्थानी म्हणजे जे त्यांचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जशा प्रकारे विराजमान आहेत तशाच्या तशा हुबेहूब माता त्या इथे स्थापन केल्या आहेत। म्हणजे अगदी त्यांना परिधान केलेल्या वस्त्रापासून पूर्ण जी माता जशी तिच्या निवासस्थानी आहे त्याचप्रमाणे इथे आहे। आणि आपण जर त्या बाजूला बघितलं तर त्या बाजूलाही असणारी महालक्ष्मी आई, कालिका माता, या सगळ्याही जसं त्यांच्या निवासस्थानी आहेत त्याच प्रकारे ते त्यांच्या इथे याही निवासस्थानी आहेत। आणि या 9 माता एक प्रकारे बहिणीच मानल्या जातात, म्हणजे या बहिणीच आहेत एकमेकांच्या। अशा ह्या पूर्ण 9 माता आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सोनूबाई भवानी देवी मंदिर मिळतं। तर हे जे भवानी मंदिर आहे विरारला नेमकं कुठे लोकेटेड आहे हे आपण सगळ्यात पहिला आज बघणार आहोत। त्यानंतर आपण इथला मंदिराचा जो परिसर आहे तो बघूयात। तर हे सोनूबाई भवानी मंदिर नेमकं आहे कुठे तर विरार वेस्टला चिखलडोंगरी रोडने बारंबार पाड्यामध्ये लोकेटेड आहे हे सोनूबाई भवानी मंदिर। तर आपण इथे यायचं असेल तर आपल्याला जर आपण मॅपवरती टाकलं तर मॅप आपल्याला एकदम करंट लोकेशन मध्ये परफेक्ट लोकेशन मध्ये आणून सोडतो। आणि जर रिक्षाने यायचं झालं तर विरार वेस्ट वरून प्रायव्हेट रिक्षा आपल्याला 100 रुपये चार्ज करते, 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे आणि जर शेअरिंग केली तर 20 रुपयामध्ये आपल्याला आणून सोडतात। तर इथे यायचं असेल तर हे लोकेशन तुम्ही पाहिलंच आहे। आणि इथला आता मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे तो कशा प्रकारे आणि पूर्ण निसर्गामध्ये वसलेला आहे असं मी तुम्हाला बोलले। तर आजूबाजूचा निसर्ग नेमका कसा आहे आणि कसं नॅचरल पद्धतीने सगळं मेंटेन आहे ते आपण बघूयात। तर चला बघूयात इथल्या मंदिराचा आजूबाजूचा नेमका परिसर कसा आहे तो। मंदिराच्या चारही बाजूला खूप मोकळी स्पेस आहे, मोकळी जागा आहे आणि इथे उद्यापासून नवरात्री उत्सव चालू होणार आहे, त्यामुळे दांडिया पूर्ण मंदिराच्या भोवती दांडिया खेळल्या जातात। आणि मंदिराच्या आजूबाजूचा स्पेस तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच आहे। आणि या बाजूने आपण जर बघितलं तर केवढी मोकळी जागा आहे आणि चारही बाजूला मुळात हिरवळ आहे। मंदिराच्या बाजूने अशा प्रकारचे गार्डन्स आहेत आणि इथे उद्या असणाऱ्या नवरात्री उत्सवाचा एक निमंत्रण किंवा त्याने जे निमंत्रण पत्र तयार केलं ते तुम्हाला नंतर मी दाखवणारच आहे। त्यातून तुम्हाला कळेल इथे नेमके कशा प्रकारे प्रोग्राम्स होणार आहेत।
खूप छान असं शांत क्लायमेट आहे इथलं. आणि मंदिराच्या या बाजूने जर पाहिलात तुम्ही तर बघा, या बाजूला पूर्ण हिरवळ आहे, शांतता आहे. तर हा असा होता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. आणि ही आहे निमंत्रण पत्रिका उद्यापासून होणाऱ्या कार्यक्रमांची. 9 दिवस इथे कशा प्रकारे कार्यक्रम राबवले आहेत किंवा कार्यक्रम ठरवले आहेत त्याची ही निमंत्रण पत्रिका आहे. ही तुम्ही पाहू शकता, याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता आणि उद्यापासून इथे होणाऱ्या प्रोग्राम मध्ये सामील होऊ शकता. तर तुमच्यापैकी कोण कोण येणार आहे या प्रोग्राम्स मध्ये मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.